साक्री तालुक्यात काँग्रेसचे सृजन संघटन अभियान गाजले। कार्यकर्त्यांच्या कौलातून नेतृत्वाची निवड, साक्रीत काँग्रेसला नवसंजीवनीचे संकेत। साक्री तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या सृजन संघटन अभियानांतर्गत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून या उपक्रमामुळे पक्षाच्या पुनर्बांधणीला नवी दिशा मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे। पिंपळनेर येथील कैलासवासी हरिभाऊ चौरे आदिवासी आश्रमशाळेच्या प्रांगणात झालेल्या या बैठकीत तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत संघटनात्मक बळकटीसाठी ठोस पावलं उचलण्यात आली। या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष तसेच विविध 11 सेलच्या पदाधिकाऱ्यांची निवड पारदर्शक पद्धतीने आणि कार्यकर्त्यांच्या मतांच्या आधारे केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले। यामुळे दीर्घकाळापासून काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। यावेळी योगेश दीक्षित, नसीम खान, शरद आहेर, प्रकाश सोनवणे, बापूसाहेब चौरे, प्रमोद शिसोदे, जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे आणि भानुदास गांगुर्डे यांच्यासह जिल्हा व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। नेत्यांनी सांगितलं की अहमदनगर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात ठरल्याप्रमाणे निरीक्षक प्रत्येक तालुक्यात जाऊन गोपनीय अहवाल सादर करतील। त्या अहवालाच्या आधारे सक्षम नेतृत्वाची निवड जाहीर केली जाईल। त्यामुळे पक्षांतर्गत पारदर्शकता वाढणार असून योग्य आणि संघर्षशील कार्यकर्त्यांना संधी मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। या अभियानामुळे साक्री तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे। पक्षाच्या संघटनात्मक पुनर्बांधणीसाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरणार असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, जीबीटीव्ही न्यूज, धुळे। जिल्ह्याचा शेवाळीचा साक्री याचा फायदा एक होणार आहे की या जिल्ह्यामध्ये काही प्रस्थापित मंडळी होती आणि याची नेमणुका करताना काही पद देताना ही प्रस्थापित आपल्याच घरातलं आपल्याच कोणीतरी हे द्यायचं आणि त्याच्यामध्ये संघटन नावाचा जो प्रकार आहे तो विस्कळीत होता। फक्त त्यांच्याच घरातल्या लोकांनी निवडणुका लढायच्या, त्यांच्याच घरातल्या लोकांनी पद भोगायचे, मग कार्यकर्ता, खरा कार्यकर्ता, ओलीला कार्यकर्ता तळागाळातला तो दुर्लक्षित व्हायचा। नशिबाने ही जी प्रस्थापित आहे ही सगळी पळाली, मी शब्द वापरतो, सगळी पळाली आणि आता खरा कार्यकर्ता झाला तो आज तळागाळात शिल्लक राहिलेला आहे। आणि याच्यामध्ये जो तरुण आहे, जो भविष्यातला आमचा राहुल गांधींना प्राईम मिनिस्टर करायचा जो तरुण आहे, त्या तरुणांना आम्ही या ठिकाणी संधी देणार। त्यांना जिल्हाध्यक्ष, त्यांना तालुका अध्यक्ष, त्यांना युवक अध्यक्ष, महिला अध्यक्ष, ज्या तरुणी आहेत त्यांना अशा पद्धतीने वाटप हे राहुल गांधीचं स्वप्न आहे। आणि 2029 साली आम्हाला या देशामध्ये पुनश्च राहुल गांधीजींना पंतप्रधान बघायचं आहे, म्हणून ही प्रक्रिया आम्ही संपूर्ण देशात घेतलेली आहे। आणि 2029 साली या देशात आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।